आपण आता मोकसबाग परिसरामध्ये आहोत. खरं तर ह्या सगळ्या परिसरामध्ये जे काही शेतकरी आहेत त्यांनी साधारणतः 72-73च्या दरम्यान या सगळ्या परिसराला पाणी मिळावं म्हणून येडगाव धरणामधनं एक स्कीम करण्याचं खरं तर त्यांनी डोक्यात घेतलं होतं. ती स्कीम पूर्णत्वास देखील गेली आणि 76च्या दरम्यान साधारणतः एक मोठा पूर आला आणि त्या पुरामध्ये ते बऱ्यापैकीची जी स्कीम आहे साधारणतः ती वाहून गेली. स्कीम वाहून गेली, शेतकऱ्यांचं नुकसान झालं. परंतु ती स्कीम करताना या शेतकऱ्यांनी ज्या बँकेकडनं खरं तर कर्ज घेतलं होतं त्या सगळ्या कर्जाचे बोजे मात्र ह्या सगळ्या परिसरातील शेतकऱ्यांच्या जे काही सातबाऱ्यावर राहिले होते आणि सगळे शेतकरी अडचणीत आले होते. या सगळ्या अडचणीतून त्यांना कोणी मार्ग काढला, कसं हे सगळं घडलं, आपण त्यांच्याकडे जाऊन घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय नेमकी तो विषय आहे म्हणजे सगळ्या शेतकरी जवळपास 186 एकरचा विषय होता, तो काय विषय होता? त्यावेळेस येडगाव धरणाचं पात्र तयार झालं आणि पाण्याचा प्रश्न असल्यामुळं त्यावेळेसचे आमचे आजोबांची पिढी जवळजवळ सर्व मळ्यातले सगळेजण एकत्र येऊन शेतीसाठी एक जे सामूहिक गवळी बाबा जलसिंचन योजना म्हणून त्यांनी ते एक मंडळ तयार करून त्या माध्यमातून ती स्कीम तयार केली. त्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून त्या स्कीमसाठी कर्ज घेतलं आणि ती स्कीम चालू केली. ती स्कीम लांबीची होती साधारणतः? ती साधारण 2 किलोमीटरच्या आसपास असेल, जवळजवळ 2-2.5 किलोमीटर होता. काय ते 12 फूट 12 इंची पाईपलाईन होते, सगळे सिमेंट पाईप होते, सगळे 12 इंची लाईन होती अशी. तर ती स्कीम झाली असताना 1976च्या दरम्यान वरच्या पट्ट्यामध्ये खूप मोठा पाऊस झाला आणि येडगाव धरणाच्या त्या 11 गेटचं त्यावेळेस काम चालू होतं आणि अचानक पाणी आल्यामुळं ते फुटलं गेलं आणि खूप मोठा पाण्याचा लोंढा आला. पिंपळवंडी नदीच्या पुलावरून त्यावेळेस ते पाणी त्या ठिकाणी गेलं आणि त्यामध्ये जवळजवळ 400 फूट पाईपलाईन, मोटार, चेंबर वगैरे सगळं त्याच्यामध्ये ते सगळं वाहून गेलं. सगळं वाहून गेलं. मग ते शासनाने त्यावेळेस तात्पुरत्या स्वरूपामध्ये ते पाईप वगैरे ताब्यात घेतले आणि ठराविक रक्कम त्यावेळेस बँकेमध्ये जमा केली. परंतु पूर्ण योजनेची न देता जे काही समजा बाधित झाले असेल हां, त्यांनी ठराविक रक्कमच फक्त त्याची त्या स्कीमची बँकेमध्ये जमा केली आणि बाकीची रक्कम बाकी राहिली. आणि स्कीमचा तो बोजा तुमच्या शेतकऱ्यांच्या सेंट्रल बँकेचा तो बोजा प्रत्येकाच्या सातबारावरती राहिला आणि स्कीमचा फायदा शेतकऱ्यांना नाही मिळाल्यामुळं कुणाची मानसिकता पण नव्हती, म्हणजे आणि परिस्थिती पण नव्हती का ते आपण ते कर्ज फेडावं, कारण पाणीच उपलब्ध झालं नाही. त्याच्यामुळं ते काय करतात, पाणी थोडंफार तरी मिळालं असेल ना सुरुवातीच्या काळात थोडा वेळ ते झालं, परंतु जमिनी त्यावेळेसच्या म्हणजे डेव्हलप करणं बाकीच्या गोष्टीच्या याच्यामध्ये ते लगेच होऊन गेले, ते वाहून गेली ती स्कीम सगळी. तर त्यानंतर ते सेंट्रल शासनाशी पाठपुरावा बँकेशी विचारणा केल्यानंतर बँक शासनाकडनं पैसे मिळणार म्हणून बँक आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास देत नव्हती. परंतु आमचे सातबारे मात्र त्यावेळेस हे होते आणि दुसरीकडनं कुठनं कर्जही मिळत नव्हतं, काही नव्हतं. खूप मोठा कालावधी त्या ठिकाणी गेला. आमचे त्यावेळेचे या स्कीमची मेन जबाबदारी पाहणारे हरिभक्त पारायण प्रभाकर महाराज फुलसुंदर हे त्या स्कीमचा पूर्णपणे पाठपुरावा करत होते. परंतु नंतरच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा थोडासा बारकाईने अभ्यास केल्यानंतर आम्ही सगळी मंडळी ज्यावेळेस एकत्र आलो आणि याचं कुठंतरी आता याला काहीतरी दिशा दिली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही मंडळींनी मग ग्राउंड लेवलवरनं त्याची सुरुवात केली. आणि मग त्यामध्ये सुरुवातीच्या काळात पांडुरंगजी पवार साहेब असतील, शरदराव लेंडे असतील, ह्या सगळ्यांना ह्या मंडळींना आम्ही त्यावेळेस ह्या गोष्टी ह्या अडचणी आमच्या समजून सांगितल्या. बँकेच्या अधिकाऱ्यांशी आम्ही त्या पद्धतीने संपर्कात राहिलो आणि त्यावेळेस कुकडी नदीवरच वैशाखेडी या ठिकाणी केटीवेअरचं त्यावेळेस उद्घाटन आदरणीय नामदार शरददादा पवार यांच्या हस्ते त्या ठिकाणी होतं आणि त्यावेळेस प्रास्ताविक करत असताना शरदराव लेंडे आणि पवार साहेबांनी त्यावेळेस खरं तर ह्या स्कीमविषयीची ह्या भागातल्या अडचणीविषयी पवार साहेबांच्या पुढे मागणी केली. आणि पवार साहेब त्यावेळेस आले होते इथं केटीवर? अजितदादा पवार साहेब, अजितदादा पवार त्यांच्या हस्ते कार्यक्रम होता आणि त्यावेळेस मग त्यांच्या पुढं हा विषय गेल्यानंतर मग तिथून पुढे याला आणखीन बाध्यता मिळाली. त्यानंतर पुण्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी यांच्या केबिनमध्ये त्यावेळेस मिटिंगा झाल्या. मग त्यावेळेस ते कर्ज ते जवळजवळ 16 लाख रुपये रक्कम त्यावेळेस ती झाली होती. थकीत कर्ज 16 लाख रुपये रक्कम त्यावेळेस व्याजासह 16 लाख रुपये रक्कम होती. 72-73ची घटना त्यावेळेसची घटना. पण नंतर त्याचं ते व्याजारूपाने ते व्याज वाढत जाऊन ती जवळ 16 लाख रुपये रक्कम झाली होती. नंतर मग योगेश मसे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी, मला वाटत नाही उपजिल्हाधिकारी होते, त्यांच्या केबिनमध्ये ती मिटिंग झाली. बँकेची लोकं होती, शासनाची लोकं होती, आमच्या समेत पवार साहेब, शरदराव लेंडे वगैरे ही मंडळी आमच्याबरोबर त्या ठिकाणी, आम्ही स्कीमची काही मंडळी त्या ठिकाणी होतो. तर मग त्यावेळेस 25% रक्कम भरावी आणि 75% रक्कम बँक माफ करेल अशा प्रकारचा ठराव त्या मीटिंगमध्ये झाला. रक्कम कुणी भरायची? ग्रामस्थांनी?
हां, ते स्कीमच्या याच्यामध्ये येणाऱ्या लोकांनी लाभार्थ्यांनी ते लाभार्थी गवळीबाग जलसिंचन योजना त्यांनी ती 25% रक्कम भरावी, 75% रक्कम बँक माफ करेल, अशा प्रकारचा त्या मीटिंगमध्ये ठराव झाला. परंतु नंतर परतही त्या बँकेच्या अधिकाऱ्यांच्या वरच्या लोकांनी वेगळं परत मांडला विषय. 25% म्हणजे सर आता तुमच्यावर 16 म्हणजे 4 लाख 4 लाखाचं हे झालं. परंतु नंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी परत त्याच्यामध्ये म्हटले त्यांना ते निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असं नाही तसं नाही. मग नंतर आम्ही बँकेच्या वरच्या अधिकाऱ्यांना भेटलो. मग बँकेच्या वरच्या अधिकाऱ्यांना काही गोष्टी समजून सांगितल्या, थोडी तळमळ त्यांनी आमची पाहिली. नंतर यांनी जे 25% केले होते 4 लाख रुपये रक्कम, ती त्यांनी अजून 50% माफ केली आणि फक्त 2 लाख रुपये स्कीमचे भरा आणि याच्यातून आपण काहीतरी मार्ग काढू, अशा प्रकारचा एक मार्ग त्यावेळेस निघाला. मग त्यावेळेस सिंचन भवनला पुण्यामध्ये मीटिंग झाली, त्याचा प्रस्ताव बनवला गेला. त्यावेळेस आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब, शरदरावजी लेंडे साहेब ही मंडळी आमच्या समवेत होती. नामदार वळसे पाटील साहेबांचे PA, खरं तर ज्यांच्या माध्यमातून खरं तर ही स्कीम मार्गी लागली ते नामदार वळसे पाटील साहेब त्यावेळेस आमचं नेतृत्व त्या ठिकाणी करत होते. मग साहेबांचे PA उमप साहेब हे स्वतः त्या ठिकाणी बसून होते. त्यांनी तो प्रस्ताव त्या ठिकाणी घेतला, मंत्रालयामध्ये तो प्रस्ताव सादर केला गेला. म्हणजे ती रक्कम भरण्याच्या विषयीचा रक्कम ती कशी भरावी, शासनाने ती रक्कम भरावी असा आमचा सगळ्यांचा शेतकऱ्यांचा आग्रह होता. नंतर मंत्रालयामध्ये ती स्कीम अजितदादांच्या टेबलवर गेली. अजितदादा पाटबंधारे मंत्री होते, अर्थमंत्री जयंत पाटील होते. त्यावेळेस त्या अवघ्या 6-7 दिवसामध्ये ती 5 दिवसामध्ये ती प्रत्येक टेबलवरती ती आपली फाईल फिरली गेली. साहेब नामदार साहेब स्वतः सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवून होते, प्रत्येक याचा फॉलोअप घेत होते. नंतर मंत्रालयातून असं झालं, जयंत पाटील साहेबांच्या याच्यामध्ये जे मुख्य सचिव होते शिवदास साहेब, त्यांनी सांगितलं की ह्या स्कीमवरती कुठल्याही प्रकारे शासन निधी देऊ शकत नाही. म्हणजे नवीन स्कीम जर करायची असेल तर त्याच्यासाठी आम्ही निधी देऊ शकतो, परंतु अशा म्हणजे हे झालेल्या बाधित स्कीमला अशी देण्याची कुठली तरतूद शासनाच्या याच्यामध्ये नाही. त्याच्यामुळं ते शेतकरी त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते करावं अशा प्रकारचे त्यावेळेस ठराव त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये झाला. नंतर बँकेच्या अधिकाऱ्यांशी आम्ही ज्यावेळेस भेटलो त्यांना की शासनाकडनं कुठल्याही निधी या ठिकाणी मिळत नाही, आम्ही शेतकरी, आम्हाला तर याच्यातून आम्हाला मुक्त करा, आम्हाला तर आमची ती मेन अडचण आहे. म्हणजे 7 तुमच्या बोजे तसेच होते, आम्हाला कुठलंच काही करता येत नव्हतं. खाते फोड करताना अडचणी किंवा बाकीचे नवीन लोन घ्यायला अडचणी, सगळ्या गोष्टीमध्ये अडचणी होत्या. नंतर मग 2 लाख रुपये कसे भरायचे, तर मग नामदार साहेबांनी स्वतः आमच्या मळ्यामध्ये येऊन मिटिंग घेतली. मग त्यातले काही रक्कम ते म्हटले मी स्वतः भरतो, काही रक्कम मग साहेबांचे जेवढे कार्यकर्ते होते ते म्हटले, जवळचे कार्यकर्ते ते म्हटले आम्ही त्याच्यामध्ये काही मदत करतो, पण या स्कीममधून मार्ग काढू. मग अशा पद्धतीने ते त्यावेळेस ठरलं गेलं. पण नंतर परत बँकेच्या अधिकाऱ्यांशी ज्यावेळेस विनवणी केली तर बँकेच्या अधिकाऱ्यांनी मग त्याच्यामध्ये फक्त 25,000मध्ये ती स्कीम सेटल करून ते प्रकरण मिटवण्यासाठी प्रतिभा पाटील म्हणून त्यावेळेसच्या मॅनेजर त्यांनी ते आम्हाला सहकार्य केलं आणि ते रक्कम भरून त्यावेळेस त्याच्यातून आम्ही सगळी मंडळी मुक्त झालो आणि सगळ्या जवळजवळ 186 एकर क्षेत्रावरचा सेंट्रल बँकेचा जो बोजा होता तो त्यावेळेस तो क्लिअर झाला. आणि याच्यामध्ये सगळ्यात प्राथमिक लेवलला ज्यांनी मदत केलेली आहे त्यामध्ये मग शरदराव लेंडे असतील, पांडुरंगजी पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून आम्ही खरं तर, आणि नामदार वळसे पाटील यांच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी ह्या स्कीमचा ह्या सगळ्या परिसराची खरं तर या मोठ्या अडचणीतून सगळ्यांची मुक्तता झाली. आणि नंतर जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने त्याची स्वतःची डेव्हलप करायला समर्थ त्या ठिकाणी झाला. खरं तर ह्या गोष्टी होत असताना मग पक्षाने आम्हाला जेवढी मदत केली त्यामुळं आम्ही सगळी मंडळी इथं आमचं मोकसबागचं एक स्वतंत्र बूथ तयार झालं. आणि त्यावेळेसची विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मग कुठंतरी उतराई व्हायचं या दृष्टिकोनातून सर्व आमचे ग्रामस्थ, सर्व मतदार सगळे एकत्र येऊन 100% मतदान त्यावेळेस नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांना 100% मतदान आमच्या मळ्यातून त्या ठिकाणी झालं. निव्वळ त्यावेळेस वळसे पाटलांनाच मतदान नाही झालं, तर नंतरच्या जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धाही जवळजवळ 100% मतदान मोकसबागच्या बूथवरून त्या ठिकाणी एक उतराई होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व मंडळींनी त्या ठिकाणी केलं. तुमच्या संघर्षाच्या काळात जी मंडळी आता तुमच्या सोबत होती, मग त्याच्यामध्ये पांडुरंग पवार साहेब असतील, ते आता खरं तर ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांची सुनबाई स्वतः उभी आहे. पांडुरंग पवारांनी कुठेतरी म्हणजे स्वतःच्या जी कामं केली त्या कामाच्या जोरावर त्यांनी अपक्ष उभं राहायचं धाडस केलं, यशस्वी होती होती. वैयक्तिक जर पाहिलं म्हणजे पर्सनली जर बोलायचं झालं तर साहेबांचा मतदारसंघामध्ये जनसंपर्क दांडगा आहे. वातावरण आता निवडणुकीमध्ये सगळं आता वातावरण सगळं स्वैरभैर झालेलं आहे, कोण कुठं काय कसं झालेलं आहे. परंतु आमच्या भागाचं जर बारकाईने जर पाहिलं तर साहेबांचं आमच्याकडे प्रतिनिधित्व नसतं नाही, म्हणजे ते वेगळ्या विभागातून
सदस्य होते. परंतु तरीसुद्धा आमच्या भागातल्या ज्या ज्या परिसरामधल्या ज्या ज्या अडचणी आहेत आम्ही ज्या ज्या त्यांना सांगायचो, कारण एक घरच्यासारखे संबंध या स्कीमच्या माध्यमातून साहेबांचे आणि आमचे तयार झाले होते. साहेब आमच्या घरी साधे आमच्या छोट्या खोलीमध्ये येऊन जेवलेले आहेत, आम्ही त्यांच्या घरी जाऊन जेवणं केलेली आहेत. एक जवळचे संबंध त्या ठिकाणी एकमेकाच्या सुखदुःखामध्ये आम्ही मंडळी त्या ठिकाणी खरं तर तयार झालेलो आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या मळ्यामध्ये सुद्धा छोट्या छोट्या वस्तीमध्ये सुद्धा जवळजवळ 10-10 लाखाची कामं साहेबांच्या माध्यमातून खरं तर त्यांच्या पाठपुराव्यामुळे त्या ठिकाणी झालेली आहेत. आता एकीकडे पैसा आहे, एकीकडे काम आहे. काय वाटतं लोक इलेक्शनमध्ये तर बऱ्यापैकी पैसा फॅक्टरच काम करतो. पैसा हा फॅक्टर जरी असला तरी शेवटी कामाचा माणूस कोण आहे हा पण याचा विचार मतदार सर्वसामान्य जनता या ठिकाणी करते. तसं जर पाहिलं तर नामदार साहेबांनी आम्हाला जी मदत केली त्याचं 100% आम्ही त्याचं उतराई होण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला. आम्ही कृतज्ञ मंडळी आहोत, म्हणजे कुठंतरी ज्यांनी आपल्यावर उपकार केलेत त्याची जाण ठेवणारी आम्ही मंडळी आहोत. तर या दृष्टिकोनातून आमच्यातनं आता साहेबांना तर कधी आम्हाला नंतर मतदान करण्याची कधी वेळ आली नाही. आता त्यांच्या सुनबाई त्या ठिकाणी आहे. खरं तर अजितदादा गेल्यानंतर पवार कुटुंबाने खरं तर एक मोठा व्यक्ती गेला आहे आणि आता पवार साहेब जरी पक्ष सोडून जर गेले तर या परिसरातून एक वेगळंच चित्र तयार होईल. मग त्यामुळे त्या दृष्टिकोनातून पुढच्या काळामध्ये पवारसाहेब परत पक्षामध्ये येऊन सक्रिय होतील अशा प्रकारची एक अपेक्षा त्या ठिकाणी आहे. तर या पवारांचं म्हणणं असं आहे की मी काही राष्ट्रवादी सोडलेली नाही, मी फक्त निवडणुकीपुरता अपक्ष आहे, उद्या निवडून आल्यानंतर मी राष्ट्रवादीमध्येच जाणार आहे. नाही, आता तो निर्णय त्यांचा पक्षश्रेष्ठी ते वगैरे काय निर्णय घेतील तो भाग त्यांचा आहे. परंतु साहेबांनी वैयक्तिक जी आम्हाला सगळ्यांना मदत केलेली आहे, आमच्या परिसराला जी मदत केलेली आहे त्याचं उतराई होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळी मंडळी मात्र त्या ठिकाणी तो एक प्रामाणिक जी काय आहे त्यांची उतराई होण्याच्या दृष्टिकोनातून ते काम करण्याचा आम्ही मंडळी त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. खरं तर मोकसबाग परिसरातील ह्या सगळ्या शेतकऱ्यांशी आपण बोललो, त्यांच्या भावना जाणून घेतल्या. तब्बल 184 एकरवर जे काही सातबारे आहेत त्या सगळ्या सातबाऱ्यांवर बोजे चढले होते आणि ह्या सगळ्या शेतकऱ्यांना रिलीफ मिळवून देण्याचं काम खरं तर त्यावेळेस पांडुरंग पवार असतील, लेंडे साहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून झालं. आणि या सगळ्यांची भावना आहे की आज पांडुरंग पवार साहेब उभे राहिले तर आम्हाला त्यांना मतदान करायची संधी मिळाली आणि नक्कीच त्या संधीचं सोनं करू. शेवटी पैसा किती असला तरी कामाचा माणूस जनता पाहते. रामकृष्ण.